नमस्कार. मालिकेच्या 8 तारखेच्या भागामध्ये आपल्याला नवीन असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली वात्सल्य आश्रम जो आहे तो मधुभाऊंना परत मिळालेला आहे. सगळे वात्सल्य आश्रमात आता पुन्हा राहायला आलेले आहेत. सायली आणि अर्जुन दोघंही तिथं मदत करायला आलेले असतात. पण त्याच वेळी मधुभाऊ आणि सायलीला एक सरप्राईज मिळालेला आहे. प्रताप, रविराज, पूर्णाजी, प्रतिमा, त्याचबरोबर अस्मिता सगळेजण तिथं आलेत आणि पूर्णाजी, प्रताप, रविराज यांनी तर कान पकडून मधुभाऊ आणि सायलीची माफी मागितली. पूर्णाजी म्हणते की माफ कर सायली, माफ कर, आम्ही चुकलो. आम्ही तुम्हाला खूपच चुकीच्या पद्धतीने इथं बोललेलो आहे. तुम्हाला ओळखू शकलेलो नाही अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं आणि सगळेजण बोलत असतात, सगळेजण सांगत असतात. पूर्णाजीने तर दोन्ही कान पकडलेले आहेत आणि पूर्णाजी म्हणते की माफ कर, खरंच आमच्याकडून चूक झालेली आहे, असं आम्ही वागायला नको होतं, या पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा मात्र सायलीलाही धक्का बसतो. सायली म्हणते एका अटीवर माफ करेल. आता एक अट कोणती? अशा कोणत्या अटीवर सायली माफ करणार आहे हे मात्र खूपच पाहण्यासारखं असतं. तर सायली पूर्णाजीच्या जवळ येते आणि म्हणते की रोज माझ्या हातचं खावं लागेल आणि मी जे जेवण बनवणार ते खावं लागेल. मग सायलीला पूर्णाजी लगेचच जवळ घेते आणि त्याचबरोबर सायलीशी बोलू लागते. त्याचवेळी इकडे प्रतिमा त्याचबरोबर रविराज आश्रम बघत असतात. मग प्रतिमा किचनकडे येते आणि किचनमध्ये काही भिंतीवरती काढलेली चित्र असतात, ती चित्र पाहते. तेव्हा प्रतिमाला धक्का बसतो. प्रतिमा म्हणते की तन्वी असंच चित्र काढायची ना लहान असताना, अशाच पद्धतीची चित्र तन्वीनं काढलेली आहेत ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं सगळं करून, एवढ्या सगळ्या गोष्टी करून आता सायलीने हे सगळं आता बोलणं झालेलं आहे आणि हे सगळे जातात. मग मधुभाऊंनी जुना जो ट्रंक असतो तो बाहेर काढलेला असतो आणि तो ट्रंक बाहेर काढून मधुभाऊ त्या ट्रंकमध्ये शोधाशोध करत असतात आणि त्याच वेळी मधुभाऊंच्या हाती एक गोष्ट लागते, ती म्हणजे सायलीची लहानपणीची ड्रॉइंग बुक. आणि ती ड्रॉइंग बुक पाहतात आणि त्यातलं चित्र पाहतात तेव्हा म्हणतात की हे सगळं जे काय आहे ते खरं तर माझ्या सायलीनं काढलेलं आहे, म्हणजे सायलीच तन्वी आहे हे मधुभाऊंना समजलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.